भूतेषु एनैकं भावमव्यय ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. म्हणून ते सात्विक ज्ञान. आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. श्रीमद भगवत गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 20 ओवी क्रमांक 529 मोक्ष संन्यास योग नामक ह्या अष्टादश अध्यायाच्या मध्ये सात्विक ज्ञानाचं स्वरूप भगवंत सांगते. ते सात्विक ज्ञान आता सांगो. आता ते सात्विक ज्ञान सांगो. आता मी भगवंत म्हणतात सात्विक ज्ञान सांगत आहे, सांगतो आहे. याकरता अवधान दे, तुझं लक्ष दे, तुझी एकाग्रता माझ्याकडे असू दे. एकाग्रतेची मागणी करणारे कोण आहे? श्रीकृष्ण म्हणे अवधान दे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत तुझं अवधान, तुझं लक्ष मला हवं आहे. पण जे श्रीकृष्ण म्हणतायत त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं विशेषण आहेत कैवल्य गुणनिधान. कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण. कैवल्य म्हणजे मोक्ष आणि गुण असं म्हणताना यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. असे भगवंताचे षडगुण ऐश्वर्य संपन्नता म्हणजे हे षडगुण. आणि तिसरं विशेषण आहे निधान आहे. निधान शब्दाचा अर्थ तो ठेवा. कोण निधान आहे? श्रीकृष्ण कैवल्य निधान, श्रीकृष्ण गुण निधान. मोक्षाचा ठेवा भगवान श्रीकृष्ण आहे. षडगुण ऐश्वर्य गुणांचा ठेवा भगवान श्रीकृष्ण आहे. असे भगवान श्रीकृष्ण की जे कैवल्य आणि षडगुण ऐश्वर्य यांचे निधान म्हणजे साठा असा जो परमात्मा श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणतोय सात्विक ज्ञान, ते सात्विक ज्ञान सांगो. आता त्या सात्विक ज्ञानाचं स्वरूप अर्जुना तुला मी सांगत आहे. आणि म्हणून कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे अवधान दे, तुझं लक्ष माझ्याकडे दे, माझ्याकडे ठेव असं भगवंत. ह्या श्लोका ह्या ओवीच्या मध्ये अवधानाची अपेक्षा करणारे भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप सांगितलंय. आणि भगवान श्रीकृष्ण कोणता विषय सांगणारे आहेत त्या विषयाचं प्रतिपादन केलंय.
म्हणजेच प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादन करणारा वक्ता, या दोघांचाही निर्देश करून दोघांच्या भूमिका सांगितल्या. श्रीकृष्ण गुणनिधान हे बोलणारे असल्यामुळे ते म्हणतात, सांगो मी सांगणार आहे. आणि श्रीकृष्ण वक्ता आहे आणि अर्जुन हा श्रोता असल्यामुळे भगवंत म्हणतात, अवधान रे. लक्षपूर्वक ऐकणं हे श्रोत्याचं कर्तव्य आहे आणि बिनचूक सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य. ज्याला सांगायचं आहे, ज्याला ऐकायचं आहे, तो सात्विक ज्ञान ऐकणार आहे, सांगणाराही सात्विक ज्ञान सांगणार आहे. यांचं स्वरूप सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, सर्व भूतेषु तेन एकम भावम अव्ययम इक्षते. याचं आपण चिंतन केलेलं आहे अगोदर. आज प्रारंभ करावयाचा आहे म्हणून सात्विक ज्ञानापासून प्रारंभ आपण करत आहोत. सर्व भूतेषु, सर्व म्हणजे इच्छेयावत प्राणी मात्र, भूतेषु सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये, येन, येन म्हणजे ज्या सात्विक ज्ञानानं एकम भावम, एकम भावम अव्ययम इक्षते. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी एक अविनाशी, एकम अव्ययम म्हणजे अविनाशी, भेदशून्य आत्मभावाला पाहतो. ज्या ज्ञानाने सगळ्या प्राणी मात्रांच्या मध्ये एक अविनाशी भेदशून्य आत्मभावाला पाहतो, ते सात्विक ज्ञान आहे. विभक्तेषु अविभक्तम, प्रकृती प्रत्येकाची एकापेक्षा दुसरी विभक्त आहे, पण उपाधीमध्ये राहणार जे तत्व उपहित आहे त्याचा विभाग नाही. ते अखंड आहे, एक आहे, भेदशून्य आहे. उपाधीमध्ये भेद असल्यामुळे विभक्तेषु, वेगवेगळ्या पदार्थांच्या व्यक्तींच्या मध्ये विभक्त असणाऱ्या मध्ये काय अविभक्त आहे, याचा विभाग करता येत नाही असं आत्मतत्व आहे. आणि ते आत्मतत्व ज्याच्यामुळे, ज्या ज्ञानाच्या साह्याने पाहिलं जातं, अनुभवलं जातं, त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययम् अव्ययमिक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. अर्जुनागा थे पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते नेसी. माऊली म्हणतात, हे बाबा अर्जुना, ते सात्विक ज्ञान चोखडे पुढे, ते सात्विक ज्ञान चोखडेगा. ते सात्विक ज्ञान जे आहे ते अतिशय शुद्ध आहे. आणि असं सात्विक ज्ञान आहे ते पुढे, त्याचंही स्पष्टीकरण ते अतिशय स्पष्ट, संशय विरहित मी सांगणार आहे. आणि अशा शुद्ध आणि स्पष्ट असणाऱ्या सात्विक ज्ञानाचा
साधकाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा उदय होतो, जयाच्या उदयी, या साधकाच्या अंतःकरणामध्ये सात्विक ज्ञानाचा उदय होतो. सात्विक ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर काय होतं, परिणाम सांगतात. ज्ञाते निसी ज्ञेय बुडे, ज्ञात्यासहित ज्ञेय बुडून जातं. ज्याला ज्ञान होतं त्याला ज्ञाता म्हणतात, ज्याचं ज्ञान होतं त्याला ज्ञेय म्हणतात. आणि ज्ञेयाचं जे अनुभूती त्याला ज्ञान म्हणायचं. पण सात्विक ज्ञानाचा उदय झाला असता ज्ञाता ज्या ज्ञेयाला जाणायला गेला असता तो ज्ञात्या सहित ज्ञेय दोन्ही दोन्ही बुडून जात. का असं होतं? एरवी जगतातल्या पदार्थांच्या संबंधाने जेव्हा आपण पाहतो तेव्हा ज्ञाता हा ज्ञेयापेक्षा नेहमी वेगळा असतो. हा घट आहे. कल्पना करा, हा घट आहे आणि मी ह्या घटाला पाहणार आहे. मग मी झालो ज्ञाता आणि हे झालं ज्ञेय. या व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्ञेय हा ज्ञात्यापेक्षा भिन्न आहे आणि ज्ञाता हा ज्ञेयापेक्षा भिन्न आहे. पण सात्विक ज्ञानाचा उदय झाला असताना ज्ञाता जेव्हा ज्ञेयाला जाणायला लागतो तेव्हा त्या ज्ञेयामध्ये ज्ञात्याला आपलं स्वरूप दिसतं. मग जर ज्ञेयामध्ये ज्ञाता आपलं स्वरूप पाहतो तर मग ज्ञेय ज्ञेय राहत नाही, ज्ञाता ज्ञाता राहत नाही. दोन्हींच्याही मध्ये एकच तत्वाचा अनुभव येतो, म्हणजे ज्ञात्याच्या स्वस्वरूपाचा अनुभव. म्हणून ज्ञातेनिशी ज्ञात्यासहित ज्ञेय बुडून जात. जर ज्ञाताच आणि ज्ञेय दोन्ही जर बुडून गेले तर खाली काय राहत? खाली राहतं स्वरूप स्थिती, स्वरूप ज्ञान. तिथे भेद पाहण्यासाठी गेलं असताना भेदच विरून जातो, अभेद स्थिती प्राप्त. आम्ही जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहतो तर जगातले फक्त आमच्या डोळ्यांना भेदच दिसतात. मी पाहणारा, समोरची वस्तू जी पाहिली जाणारी ती वस्तू आणि त्या वस्तूचं मला ज्ञान. व्यवहारामध्ये त्रिपुटीचा विस्तार होत जातो आणि सात्विक ज्ञानामध्ये त्रिपुटी मावळली जाते. म्हणून ज्ञाते निसी ज्ञेय बुडे. कधी? जयाच्या उदयी. ज्या सात्विक ज्ञानाचा अंतःकरणामध्ये साधकाच्या उदय झाला असताना ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही नाहीसे होतात आणि खाली काय राहतं? ज्ञानस्वरूप आत्मा. अच्छा, अज्ञानी माणसाला भेद दिसतो तर आत्मज्ञानी महापुरुषाला भेदाच्या मध्ये अभेद दिसतो. भेद दिसतच नाही. कशाप्रमाणे? जैसा सूर्य अंधारे न देखे, जैसा सूर्य न देखे अंधारे, जैसा अंधारे सूर्य न देखे. ज्याप्रमाणे सूर्याला वाटलं की आपण सगळ्या पदार्थांचं प्रकाशन करतो, ज्ञान करून देतो,
म्हटला, आता जगाला मी अंधाराचं ज्ञान करून देतो. पण कितीही प्रयत्न केला तर सूर्याला कधीच अंधार दिसणार नाही, प्रकाशच दिसेल. उदाहरण असं दिलं आहे, सूर्य अंधारे न देखे. कोण अंधारे देखे? तुम्ही आम्ही अंधार, सूर्य अंधार न देखे. तसं आत्मसाक्षात्कारी पुरुष वस्तूंच्या मध्ये आत्मतत्वालाच पाहतो. सरिता सागरे सरिता नेणे जेथी. सागराने कितीही प्रयत्न केला पाहण्याचा, तर त्याला नदी दिसत नाही. तो जेव्हा पाहतो तो आपलं स्वरूप सगळीकडे पाहतो. पण आपण पाहतो, अज्ञानी माणसं, ही नदी ह्या दिशेने वाहत येते, ती समुद्रामध्ये मिसळते, मग समुद्र समुद्र रूप, नदी समुद्र रूप होते. पण इथे मात्र असं आहे की आता भेदच राहत. सागर ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नद्यांना ओळखत नाही, म्हणजे त्याच्या दृष्टीने सगळं पाणीच पाणी आहे, वेगळं काही नाहीच. तुम्ही आम्ही मात्र सूर्य नदी यांचा संगम पाहतो, पण समुद्राच्या दृष्टीने सगळं जलमयच आहे. म्हणून सागरे सरिता नेणे जेती. समुद्र हा नद्यांना जाणत नाही, ओळखत नाही. तिसरं उदाहरण देतो. आत्मछाया कवळलिया न धरे. एखादा मनुष्य म्हटला, ही सावली नेहमी माझ्या बरोबर चालत राहते, म्हणून त्या सावलीला मी या ठिकाणी ठेवतो. याकरता त्यांनी आपल्या दोन्ही बाहूंनी त्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न केला, घट्ट पकडून त्याला जाऊ द्यायचं नाही. परंतु कवळलिया आत्मछाया न धरे. तीही कवळून घट्ट मिठी मारून त्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न केला, तर ती पकडली जात नाही. कवळलिया आत्मछाया न धरे. तिला कवळ घातली असताना, आलिंगन दिलं असताना, घट्ट मिठी मारली असताना, ती स्वतःची सावली, आत्मछाया म्हणजे स्वतःची सावली, देहाची सावली, ती धरली जात नाही. तसं आता भेद कितीही जरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर सात्विक ज्ञानाच्या द्वारे भेद प्रतितीला येत नाही. दोन दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितला. सागर नद्यांना नदी रूपाने पाहत नाही, सूर्य अंधाराला अंधार रूपाने पाहत नाही, तर सूर्य अंधाराला प्रकाशमयच. समुद्र नद्यांना समुद्र रूपच पाहत. भेद असू शकत नाही. कशाप्रमाणे कवळलिया आत्मछाया, स्वतःची सावली आत्मछाया, स्वतःची सावली कितीही पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती पकडून राहते. तसं तया परी जया ज्ञान शिवादी तृणावसान या भूत व्यक्ती भिन्ना. तया परी जया ज्ञान, त्याप्रमाणे ज्या सात्विक ज्ञानाने, ज्या अभेद ज्ञानाने, ज्या जीव ब्रह्मैक्य बोध महावाक्याद्वारे प्राप्त होणाऱ्या त्या बोधाच्या साह्याने शिवादी तृणावसाना. शिवादी असं म्हणताना भगवान शिवापासून सुरुवात करून तृणादी तृणावसाना
अवस्था म्हणजे शेवट. अगदी वरून ईश्वरापासून सुरुवात करून खाली गवताच्या पात्यापर्यंत, वाळलेल्या गवताच्या पात्यापर्यंत आपण निरीक्षण केलं तर आपल्याला सगळ्यांच्या मध्ये भेद दिसतो. सगळ्या वस्तूच दिसतात नामरूपात, मग एकापेक्षा एक वेगळी आहे, भिन्न आहे, प्रत्येकाला नावरूप वेगळं आहे, गुणवैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे आपण भेद पाहता. परंतु आत्मसाक्षात्कारी सत्व ज्ञान संपन्न महापुरुष ब्रह्मापासून, म्हणजे शिवापासून, शंकरापासून तर अगदी गवताच्या वाळलेल्या काडीपर्यंत जरी पाहिजे तरी आता भूत व्यक्ती भिन्ना आढळती. हे सगळे प्राणी मात्र जे आहे हे एकामेकापेक्षा भिन्न आहे, भिन्न आहे, भिन्न आहे, असा भेद तो आत्मसाक्षात्कारी पुरुष जाणत नाही. त्याच्या दृष्टीने सगळं चिन्मय आहे, ब्रह्ममय आहे, आत्ममय आहे, शिवतत्वमय आहे. म्हणून शिवापासून तर अगदी गवताच्या वाळलेल्या काडीपर्यंत जर आपण विचार केला तर ह्या उपाधीने युक्त असणाऱ्या भेदात्मक वस्तू त्याच्या समोर भेद रूपाने येत. या भूता व्यक्ती भिन्ना आढळती. हे सगळे प्राणी मात्र जे आहेत ते त्याला भिन्न भिन्न रूपाने प्रतीतीला येत नाही, भिन्न भिन्न रूपाने त्याला कळत नाही, समजत नाही. तो सगळ्या वस्तूंच्या मध्ये, व्यक्तींच्या मध्ये आत्मस्वरूपाने आत्मतत्वालाच पाहतो, ईश्वर तत्वालाच पाहतो, ब्रह्मतत्वालाच पाहतो. उदाहरण मौलींनी छान पाहिलं. या भूता व्यक्ती भिन्न आढळत. हे सगळे पदार्थ भिन्न भिन्न आहेत, ते काही प्रतिबंध करत नाही. जैसे हाते चित्रे चित्र पाहता, होय पाणी मिठे मिठ धुता, हा जेवोनी स्वप्न येता जैसे होय. हाते चित्र पाहता, हाते म्हणजे एखाद्या पाटीवरती हत्तीचं चित्र काढलं आणि हत्ती कुठे आहे म्हणून त्या हाताने चाच पडायला लागला. हाते चित्र पाहता, पाहता येईल का? नाही, ते चित्र पुसून जाईल. नाही सर, म्हणून पाटीवरती काढलेलं चित्र डोळ्यांना दिसू शकतं, पण ते खरोखर आहे म्हणून हाताने त्याला बघायला गेलं तर ते चित्र पुसून जाईल, सापडणार नाही. म्हटले पाणी अतिशय, मीठ अतिशय काळं पडलंय, समुद्रात जाऊ आपण आणि त्याला स्वच्छ करून धुवून मग बाहेर. तर काय होईल? पाणी मीठ धुता, पाण्याने जर मीठ धुतलं तर मीठ मीठ राहत नाही, मीठच पाणीमय जलमय होऊन जातं. हाताने पाठीवरती काढलेलं चित्र पाहायला गेलो तर ते पुसून जातं, त्यामध्ये काही दिसत नाही. त्याप्रमाणे पाण्याने मीठ धुतलं तर ते मीठ राहत नाही, मीठ जलमय होऊन का चिवून स्वप्न येता जैसे, जैसे चिवून स्वप्न येता होय. एखाद्या माणसाला कितीही स्वप्न भयंकर पडलं पण डोळे उघडल्याबरोबर काय होतं? चेवोनी जाग होऊन स्वप्न येता, स्वप्न चिवोनी येता.
मग हे स्वप्न काय आहे नेमके कोणी जर पाहायला गेलं तर ते स्वप्नच नाही सर. तेवणी स्वप्न येतात. जाग होऊन त्या स्वप्नाकडे आता जायला लागलो की काय स्वप्न आहे नेमकं. तर जैसे होय, जैसे चेवणी स्वप्न येतात, जैसे चित हाते चित्र पाहता, जैसे पाणी मीठ धुता होय. मग काय, पाणी मीठ धुता पाणी होय. पाण्याने मीठ धुतलं असताना मीठ पाणीमय होऊन जात. हाती चित्र पाहता, हाताने चित्र पाहत असताना चित्र पुसून जाईल. का चिवोनी स्वप्न येता, जैसे जैसे चिवोनी स्वप्न येता. एखादा मनुष्य जागा होऊन चिवोनी मग स्वप्नाकडे येऊ जर लागला त्याला स्वप्न दिसत नाही. जाग होऊन स्वप्न पाहू गेला तर जाग होऊन कोणालाही स्वप्न दिसत नाही. हे जसे हे 2-3 दृष्टांत हा सिद्धांत सांगतात. तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्याते पाहणे, जाणता ना जाणणे, जाणता ना जाणणे परे जाणावे उरे. जैसे जेणे त्याने, त्याप्रमाणे ऋग यजु साम आणि अथर्व या 4 वेदामध्ये 4 महावाक्य, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, इत्यादी इत्यादी जे वाक्य आहे काय आहे, स्वप्न आहे. म्हणून तेवढी स्वप्न आहे. जागा होऊन जर ते स्वप्नाकडे यायला लागला तर काय म्हटले खाली काहीच राहत. तस तैसे ज्ञाने जेणे करते ज्ञातव्याते पाहणे, जाणता न जाणणे जाणावे उरे. मग आता सिद्धांत तैसे जेणे ज्ञाने त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने असं वाक्य आहे. तेव्हा त्या वाक्याला आपण आणखी 2 वाक्य जोडूया. ज्या सात्विक ज्ञानाने, ज्या सात्विक ज्ञानाच्या द्वारे तैसे ज्ञाने जेणे, ज्या सात्विक ज्ञानाने एखादा व्यवहार म्हणून जेव्हा करायला सुरुवात करते करिता ज्ञातव्याते पाहणे, ज्या ज्ञानाच्या साह्यानं ज्ञाता ज्ञाला पाहायला जातो तर काय होतं म्हटली, जाणता ना जाणणे जाणावे उरे. मग तिथे जाणणारा जे जाणावयाचं आहे ते अशी त्रिपुटीच मावळली जाते. पाहणाराच जाणणं स्वरूप झाला तर मग वेगळं काही राहत. म्हणून ब्रह्मस्वरूपाचं जेव्हा परोक्ष ज्ञान होतं तेव्हा ज्ञेय रूपाने अशी कोणतीच वस्तू तो राहत नाही, पाहत. आता हा सात्विक ज्ञानाचा सकारात्मक एवढा मोठा परिणाम कसा होतो. आम्ही जेव्हा एखाद्या दृश्याकडे पाहतो तेव्हा आम्हाला चैतन्याचं दर्शन होण्याच्या ऐवजी नामरूपात्मक
आपल्या राजस आणि तामस ज्ञानाचा परिणाम आहे चैतन्याचं दर्शन होण्याच्या ऐवजी आपल्याला विविध नाम आणि रूपाच्या वस्तूंच ज्ञान. चैतन्याचं ज्ञान. पण सात्विक ज्ञानाचा उदय झाला असताना नामरूपात्मक वस्तूंच्या मध्ये त्याला चैतन्याचीच अनुभूती यायला लागली. कशाप्रमाणे? मौली उदाहरण. सोने आटोने लेणे न काढिता आपुलिया अयणी, का तरंग न घेपता पाणी गाळोणी जैसे. सोने आटोनी आपुली अयणी लेणी न काढिती. आपुली अयणी आपल्या शहाणपणाने. दागिने जे दिसतायत ते आटवायचे आणि त्यातून मग सोनं काढायचं. असं शहाणे माणसं करत नाही. शहाणे माणसं दागिने आटवून सोनं काढत नाही, तर त्यांना दागिन्याच्या रूपानं सोनच दिसत. सोने आटोनी लेणे लेणे आटोनी सोने न काढिती आपुली आयणी. आपल्या बुद्धी चातुर्याने अलंकाराला आटवून शहाणे माणसं सोनं काढत नाही. किंवा तरंग न घेपता पाणी गाळोणी जैसे. लाटा गाळून घ्यायच्या आणि मग लाटा गाळून घेतल्यानंतर मग पाणी प्राप्त होतं का? तर नाही. तर लाटांच्या रूपामध्ये पाणीच आहे. कोणी म्हणेल नाही नाही, त्या लाटा गाळून घ्या मग आम्हाला पाणी प्यायचं. लाटा फक्त ह्या नामरूपात्मक आहे, त्यामध्ये पाणीच आहे. वेगवेगळ्या अलंकारांचं नाम आणि रूप वेगवेगळं जरी असलं तरी त्यामध्ये सोनं मात्र एकच आहे. किंबहुना सोनच विशिष्ट नाम आणि रूपाने अभिव्यक्त झालं. पाणीच लाट, बुडबुडे, फेस यांच्या रूपाने अभिव्यक्त झाले. मग आता शहाणा मनुष्य जेव्हा पाहतो, तो अलंकार जरी पाहत असला तरी अलंकाराच्या मध्ये त्याला सोन्याचं दर्शन. तरंगाच्या मध्ये त्याला पाण्याचं दर्शन. सोने आटोनी लेणी न काढिता आपुली आयणी, का तरंग न घेपता पाणी गाळोनी जैसे. तरंग गाळोनी जैसे तरंग गाळोनी पाणी न घेपती. त्या रंगाला गाळून घ्यायचं मग गाळायचं मग पाणी घ्यायचं असं घेतलं जात नाही. तरंगाच्या मध्ये पाणीच आहे. सोन्याला आटवायचं मग अलंकार घ्यायचे असं नाही, तर अलंकाराच्या मध्ये सोनच. असा दृष्टिकोन प्राप्त झाला असता अनंत अलंकार दिसले तरी त्यामध्ये सोनं मात्र सोनार पाहत असतो. तसं आत्मवेत्ता स्वतःच आत्मतत्व तो सगळ्या वस्तूंच्या व्यवहाराच्या रूपाने तो पाहत असतो. तैसी जया ज्ञानाची हाता,
न लगेची दृश्य कथा, ते जाण सर्वथा सात्विक. हम्म. जया ज्ञानाच्या ज्या सात्विक ज्ञानाच्या हातामध्ये दृश्य कथा न लगेची, हे सगळं नामरूपात्मक विविध नामरूपात्मक वस्तूंचा अवाढव्य प्रपंच अज्ञानाच्या दृष्टीतून पाहिला जातो. परंतु हा सात्विक ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये परिपक्व झालं आणि त्या भूमिकेतून तो जगाकडे जेव्हा पाहायला लागतो, तर त्याच्या सात्विक ज्ञानाच्या हाताला अनुभूतीला दृश्य कथा न लगेची. दृश्य वस्तू ज्या नामरूपात्मक आहे त्यांना दृश्य समजतो. त्या दृश्याची कथाच त्याला लागत नाही, समजत नाही. कारण का? तैसे ज्ञान जाण सर्वथा सात्विक. अर्थात ते सात्विक प्रकारचं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाच्या मध्ये भेदच दिसत नाही, सगळीकडे अभेद दिसतो. आणि हे सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत मात्र अतिशय विलक्षण आहे, आपल्या नित्य अनुभूतीचा. आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पहातेची का रिघे पुढे, ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे. पहा, कोडे आरिसा पाहो जाता. कोडे म्हणजे कौतुकाने, कौतुकाने सहजतेने एखादा मनुष्य आरशाला पाहण्याकरता त्याच्या समोर उभा आहे. माऊली म्हणतात, जैसे कोडे आरिसा पाहू जाता. कौतुकाने एखादा मनुष्य आरशाला पाहायला गेला तर त्या आरशामध्ये त्याला स्वतःच रूप दिसत. पहातेची का रिघे पुढे, त्या आरशाच्या मध्ये तो स्वतःलाच पाहत असतो समोर येऊन. हे जसं आहे तैसे ज्ञेय लोटोनी, तैसे ज्ञेय लोटोनी ज्ञाताची जे पडे. तसं ज्ञेय वस्तूला पाहायला गेलं की त्या ज्ञेय वस्तू स्वतःच्या आत्मरूपानेच प्रतीला यायला लागते. जसं आरसा पाहायला गेलं की त्यात स्वतःच प्रतिबिंब दिसतं, तसं हा ज्ञानी पुरुष नामरूपात्मक वस्तूंना पाहायला गेला की त्याला त्याच्या स्वतःच आत्मस्वरूप दिसत. त्याला मायेच्या नामरूपात्मक वस्तू भेद प्रतीचा प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. वस्तू त्याला प्रतिबंध करू शकत नाही. सगळ्या नामरूपात्मक वस्तूंच्या मध्ये तो स्वतःच्या आत्मस्वरूपाला, चैतन्याला आरसा पाहू जाता कोडी, जैसी पाहताची का रिघे पुढे, पाहणाराच त्याच्या समोर दिसतो. तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताचे जे. ज्ञेय नाहीसं होऊन आत्मस्वरूपच त्याला प्रतीला येतं. उडती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजस. तेची सात्विक ज्ञान, तेच सात्विक ज्ञान आहे की जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन. मोक्ष मुक्ती, लक्ष्मी भुवन मंदिर, जे मुक्ती रूपी लक्ष्मीचे मंदिर आहे. कोण? सात्विक ज्ञान. हे पुन्हा पुन्हा काय सांगायचं म्हटले, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. आता राजस ज्ञानाचं लक्षण आम्ही सांगणार. म्हणून आत्मचैतन्याची प्रतीतीच अभेद बोध झालेल्या व्यक्तीला होते.
आणि ज्याला बोध झाला नाही त्या अभेदामध्ये सुद्धा भेद. सात्विक ज्ञान भेदाच्या भिंती चिरून पलीकडे जाऊन स्वरूपाचं प्रगटीकरण करणारा आहे. पुढतीयतेची सात्विक ज्ञान मोक्ष लक्ष्मीची अंजन असो एक चिन्ह शेष भाग याचा आपण उद्या पाहूया.